निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो. हॅलो. हा, स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हॅलो. हॅलो, आवाज हा, येत नाही तुमचा ताई? आवाज नीट नाही येत ताई. आता येतोय का ताई? हा, येतोय येतोय. हा, मी निलंग्यावरून बोलते ताई. हा हा, बोला बोला. हा ताई, अनुभव शेअर करायचा होता. हा, सांगा ना ताई. बर बर ताई, काय झालं, मी अजून स्वामी सेवेत आहे. हा. 1 वर्षापासून जप करते मी. अच्छा. हा. हा, म्हणजे मिळेल त्या वेळेत. अरे वा. मला 2 मुली 1 मुलगा आहे ताई. अच्छा. हा हा. मग माझ्या मुलीचं छोट्या मुलीचं लग्न जमलं ताई. बर. लग्न जमल्यावर कुंकाचा कार्यक्रम सगळं झालं, लग्न मोडलं मुलीचं. अरे बापरे, सगळं झाल्यावर? हा, सगळं झाल्यावर 1 लाख हुंडा 1 तोळा सोनं देऊन लग्न मोडलं. बापरे. हा. काय रे. मग ताई, दुसरा गुरुवार आला. काय? हॅलो. दुसरा गुरुवार आला ताई. हा. दुसऱ्या गुरुवारपर्यंत सगळं व्यवस्थित झालं. त्या माणसाने नेलेले पैसे परत आणून दिले आमचे. अरे वा. पूर्ण 1 लाख. अरे वा. मग आमच्या मुलीला त्याच्यापेक्षा अगोदरच्या पेक्षा चांगलं स्थळ मिळालं. अरे वा, बघा स्वामींची कृपा ताई. स्वामींची कृपा ताई. हा. मग मी अक्कलकोटला 6 महिन्यातून 1 वेळेस जाते ताई. अरे वा, दरवर्षी? दरवर्षी 6 महिन्यातून 1 वेळेस. बाप रे, कमाल आहे ताई तुमची. हा. मग ताई, माझ्याकडे 10 पैसे नव्हते जायला, माझ्याकडे 10 पैसे. हा हा. तर मला कसं स्वामींनी दिले, काही नाही, मला कसलंच माहित नाही ताई. बापरे. हा. मग अक्कलकोटला जाऊन आलो. मी तिथे गेल्यानंतर मला वाटलं आपण 111 पोळ्या देवावं, पुरणपोळ्या. बापरे. हा. तर अचानक योगायोग ताई, मी रात्रभर जागून माझी जाऊ आणि मी 108 पोळ्या केलो, पुरणपोळ्या. बापरे ताई, खरंच कौतुक आहे हो तुमचं. मग पुरणपोळ्या घेऊन गेलो ताई. तिथं पुरणपोळ्या सगळ्या आम्ही वाटल्या. अरे वा. वाटल्यानंतर प्रसाद सगळ्यांनी घेतले. हा पुन्हा एक बाई आली, हा हिरवी साडी घालून, साधारण बाई, हा हा हा. 60-70 वर्ष वय असेल तिचं, अशी बाई आली. अच्छा अच्छा. हा मी घरी घेऊन येत होते 5 पोळ्या. हा हा हा. तर त्यांनी म्हणल्या, मला 1 पोळी दे. अरे वा. हा हा. गाडीमध्ये पाऊल ठेवलेलं ताई आम्ही. बरं. हा हा. मग त्यांना 1 पोळी दिली. अरे वा. हा, 1 पोळी दिली. गाडीत बसलो, आम्ही घरी आलो. हम्म. मग माझं एक मोठं काम होतं ताई. हम्म. मोठं म्हणजे लई मी संकटात होते. अरे बापरे. हा. 11 वर्षापासून 5 लाख देणं होतं मला द्यायचं. अरे बापरे, एवढे? हा. मग ते एका रूपात स्वामी समर्थानं माझं सगळंच सारले. कसं काय म्हणजे? मग हे का झालं सर, ताई, आमचं रोडच्या कडलं शेत आहे, हा हा 1 एकर. हा. त्याच्यामधले फक्त 4 प्लॉट आम्ही विकलो. बरं. हा हा. मग ते 4 प्लॉट मध्येच सगळी जे बाकी होती ती नील झाली. अरे वा. हा. 11 वर्षापासून घोळ होता ताई ही. अरे बापरे. मला काय सेवा करावं स्वामी समर्थाची, काय स्वामी समर्थाबद्दल बोलावं, समज नाही गेले ताई. खरंच ना. हा. हा. 4 प्लॉट गेले ताई, पण घरच्या घरभार सुखी झालो. किती छान ताई. हा. मग मी सेवा कोणती करू ताई? हम्म. मला थोडं कुणाकडून नंबर मिळेल? नाही नाही, ते आपल्याकडे नाही सेवा, आपल्याकडे फक्त अनुभव ताई. अनुभव ताई का? बर बर. मी तुमचा शेअर करते. हा. हो हो ताई.
हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मला ताई. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.